उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्याकरता भाजपचे नेते सागरवर पोहोचलेले आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चित्रा वाघ, आशिष शेलार सागरवर दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्याकरता आता राज्यातील भाजपचे नेते सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय अधिक माहिती या संदर्भात, किंबहुना कोण कोण सागर बंगल्यावर पोहोचलंय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि त्याला अनुषंगून दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतोय, फडणवीसांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्यावर मात्र भाजपच्या या नेते मंडळींकडून आता मनधरणी यशस्वी होणार आहे की फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम आहेत? काय या सगळ्या संदर्भात संकेत पोहोचतायत? निश्चितच लागवी काही वेळापूर्वी कोर सदस्यांसोबत निवडणुकीतील एकंदरीत पराभवाची मीमांसा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये एक अचानक असा धक्कादायक असा त्यांनी एकंदरीत दावा केला की मी पक्षश्रेष्ठींशी बोलून लवकरच सरकारमधून मुक्त होऊ इच्छितो, जेणेकरून विधानसभेची तयारी संघटना म्हणून मला करता येईल। आणि याच धक्क्यातून सावरलेले जे कोर सदस्य होते त्यांनी या पत्रकार परिषदेनंतर तातडीची एक बैठक घेतली आणि पत्रकार परिषदही घेतली, ज्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की आम्ही देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देऊ देणार नाही, सरकारमध्ये राहून संघटना भक्कम करण्याचं काम करता येऊ शकतं। त्यानंतर फडणवीस याच सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। त्यांच्या पाठोपाठ कोर सदस्य जे होते वेगवेगळे, त्याच्यामध्ये मंत्री गिरीश महाजन जे संकट मोचक म्हणून आपण ज्यांना ओळखतो आणि एकदम खास मित्र आहेत देवेंद्र फडणवीस यांचे, याशिवाय रवींद्र चव्हाण जे दोन्ही मंत्री निकटवर्तीय मानले जातात, ते स्वतः दोन्ही मंत्री या सागर बंगल्यावर आलेले आहेत। याशिवाय महायुतीमधील कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे हे सुद्धा आता थोड्या वेळापूर्वीच सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। एकंदरीतच मंत्री लोढा असतील यांनी ट्विट करत जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की सर्वांची ही सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची गरज नाहीये, त्यांनी संघटनेचं काम सरकारमध्ये राहूनच करावं। आणि एकूणच चित्रा वाघ असतील, आशिष शेलार असतील, ही सर्व मंडळी आहेत भाजपमधील, ही सर्व आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार की पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत राहतच ते संघटनेचाही डोलारा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।